सो मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा जर तुमच्या आयुष्यातलं सुखाचं समाधानाचं पारडं जड करायचं असेल तर व्हॉट आय कॅन गिव्ह हा विचार करा आणि हे जितकं तुम्ही आचरणात आणाल तितकं तुम्हाला त्याची अनुभूती येईल. नमस्कार. मध्यंतरी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली. एक राजा असतो आणि त्याचं बरंच मोठं साम्राज्य असतं आणि अधूनमधून तो राजा आपल्या गावामधनं शहरामधनं वेगवेगळ्या पद्धतीने प्रवास करत असतो. एक दिवस तो असंच त्याच्या एका राज्यातनं फेरफटका करत असताना त्याच्याबरोबर बराच लवाजमा घेऊन तो फिरत असतो. घोडे, हत्ती, मंत्रिमंडळ सगळं त्याच्याबरोबर असतं. अचानक त्या ज्या लवाजमातला एक जो घोडा असतो तो उधळतो आणि तो घोडा उधळल्यामुळे सगळेच आजूबाजूचे घोडे, हत्ती बिथरतात आणि सगळेच उधळल्यामुळे तिथे खूपच मोठा केऑस होतो. अचानक राजा ज्या हत्तीवर बसलेला असतो तो हत्ती जो असतो तो पण उधळतो आणि त्यात तो राजा शेजारी जी नदी असते त्याच्यावर पडतो. आता ही जी नदी असते त्याच्या अगदी किनाऱ्याला राजा पडतो. त्यामुळे सगळे जे मंत्रिमंडळातले मंत्री असतात ते धावाधाव करतात, राजाकडे जातात आणि राजाला सांगतात, तुझा हात दे, आमचा हात दे, आम्ही तुला बाहेर काढतो. तर त्याबरोबर तो राजा काही तिथे लक्ष देत नाही आणि त्यात गटांगळ्याच खायला लागतो. अचानक एक मंत्री तिथे उभा असतो जो अतिशय त्यातल्या त्यात बुद्धिमान असा मंत्री असतो आणि त्याच्या लक्षात येतं काय गडबड होतं. त्यात तो मनातल्या मनात बोलतो की आपल्या राजेसाहेबांना द्यायचं हे फार माहिती नाही, त्यांना घ्यायची वृत्ती आहे आणि त्यामुळे आता आपण त्यांना अशाच पद्धतीने ह्याच्यातनं बाहेर काढू शकतो. आणि मग तो मंत्री राजाजवळ जातो आणि राजाला सांगतो, राजा हा घ्या माझा हात. त्याबरोबर राजा लगेच त्याचा हात धरतो आणि मग तो मंत्री राजाला त्या नदीतनं बाहेर काढतो. आता मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट आहे, पण सध्याच्या आयुष्यात आपल्याकडे पण आपल्या आयुष्यात असंच घडत चाललेलं आहे. आपल्याला सतत ना आपली हवीची लिस्ट वाढत चालली. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. यामध्ये आपल्याकडे जे आहे ते आपल्याला लक्षातच येत नाही आणि आपल्याकडे जे आहे ते आपल्याला देऊ पण शकतो काही गोष्टी, याबद्दल पण आपण जागरूक नाही आहोत. सो राजाची ही गोष्ट बऱ्याच अंशी आपल्याला पण ॲप्लाय होते आणि हेच मध्यंतरी एकदा मुलांशी संवाद साधताना डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी मांडलं होतं. ते म्हणाले होते की सतत हल्ली समाज हा विचार करतो, व्हॉट कॅन आय टेक, हा सतत समाज विचार करतो. तर त्यांनी मुलांकडनं त्या दिवशी शपथ घेतली होती, मुलांना सांगितलं होतं की व्हॉट आय कॅन गिव्ह असं तुम्ही सतत विचार करा. सतत हा प्रश्न स्वतःला विचारा, व्हॉट आय कॅन गिव्ह. कारण समाजातले बरेचसे प्रश्न, अगदी करप्शनपासून बरेचसे प्रश्न हे ह्या एका अप्रोचमुळे बदलू शकतात. व्हॉट आय कॅन गिव्ह. सो मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा जर तुमच्या आयुष्यातलं सुखाचं समाधानाचं पारडं जड करायचं असेल तर व्हॉट आय कॅन गिव्ह हा विचार करा आणि हे जितकं तुम्ही आचरणात आणाल तितकं तुम्हाला त्याची अनुभूती येईल. ही गोष्ट लॉजिकली कळण्यासारखी नाही आहे, ही फील करण्याची गोष्ट आहे. कारण मला हवं ही लिस्ट कधीच संपणार नाही, पण मी देऊ शकतो. यातनं माणूस ज्या पद्धतीने समृद्ध होतो ना, ती एक साक्षात अनुभूती आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही ती घेऊन पहा. तुमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म होईल याची मी खात्री देतो. विश यू ऑल द बेस्ट.